आपण समोर पाहत आहात हे विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथील रामेश्वर मंदिर आहे आणि हे पुरातन काळातील रामेश्वर मंदिर श्री शंकराचे मंदिर असून याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. हे पुरातन काळातील येथील वास्तुकला आणि प्राचीन चित्रे यासाठी हे प्रसिद्ध आहे आणि मराठा कालीन इतिहास इतिहासामध्ये या मंदिराची नोंद आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये विजयदुर्ग किल्ल्यापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर हे रामेश्वर मंदिर आहे. 16व्या व 17व्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार कान्होजी आंग्रे तसेच संभाजी आंग्रे आणि पेशवे काळातील काही राजांनी केलेला आहे आणि खास करून ह्या मंदिरासाठी खास करून डोंगर पोखरून बोगदा जसा खणतात तसा रस्ता तयार केलेला आहे आणि हा रस्ता 200 फूट लांब आणि 50 फूट रुंद असून या संपूर्ण रस्त्यावर उतार केलेला आहे आणि जांभ्या दगडामध्ये या संपूर्ण रस्त्याची रचना आहे. इथे जाताना आपल्याला खूप जपून जावं लागतं. या मंदिरामध्ये रामायण काळातील काही चित्रे आजही आपल्याला पाहायला मिळतात, जी रामायण काळातील चित्रे त्या काळामध्ये मंदिराच्या भिंतीवर रंगवलेली आहेत आणि ती आजही सुस्थितीत असल्याचे आपल्याला आढळते. ते शंकराचे वाहन असलेले नंदी हा चांदीच्या असून तो शिवकालीन नंदी आहे असे सांगितले जाते. मंदिराचा परिसर भव्य असून संपूर्ण बाजूनी चारी बाजूनी दगडी अशी तटबंदी आहे आणि अजूनही संपूर्ण मंदिर उत्तम स्थितीमध्ये हे आढळते. या मंदिरामध्ये आजही श्री शंकराची पूजा केली जाते आणि रोज इथे विविध धार्मिक कार्यक्रम देखील केले जातात. तर असे हा मंदिराचा संपूर्ण विस्तीर्ण असा परिसर आपण पाहत आहोत आणि या मंदिरामध्ये जवळजवळ 400 ते 500 लोकांना बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. तर असे हे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेलं श्री रामेश्वर हे विजयदुर्ग काय म्हटलं गावातील साधारण किल्ल्यापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेले मंदिर खूप आकर्षक आणि पर्यटकांच्यासाठी एक वेगळंच मंदिर आहे आणि आपण ते जरूर पाहावं आणि या परिसराला आपण भेट देऊन आपण या मंदिराची पाहणी करावी आणि त्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. आहोत आणि विजयदुर्गमध्ये हे रामेश्वर मंदिर अतिशय पुरातन काळातलं आहे, प्रसिद्ध आहे. परंतु बऱ्याच लोकांना हे मंदिर माहीत नाही आहे आणि हे खाली जवळजवळ खोलामध्ये 200 ते 300 फूट खाली उतरून जावं लागतं आणि अशा ह्या मंदिरामध्ये आमच्याबरोबर आलेल्या 83 वर्षाच्या आजी 87 वर्षाच्या आधी सरोजिनी कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत आलेल्या माणिक जोशी यांना पायाचा प्रॉब्लेम झालेला असून सुद्धा त्या ह्या अतिशय अवघड असा संपूर्ण रस्ता उतरून खाली गेल्या आणि चढून सहजरित्या गेल्या. त्यांच्या मागं आणखीन एक आमच्या आजी काठी टेकत त्या खाली गेलेल्या आहेत आणि त्या आता खालून वर येत आहेत. तर अशा ह्या उत्साही आणि तरुण म्हणायला हरकत नाही, तर अशा ह्या आपण आजींचं सर्वांनी टाळ्या वाजवून सहर्ष अभिनंदन करूया आणि खरोखर परमेश्वर अशी बुद्धी सगळ्या लोकांना देऊ दे, सगळ्या महिलांना, सगळ्या वयस्कर लोकांना ही बुद्धी देऊन त्यांना अशा मंदिराचं आपण दर्शन घडू दे आणि अशा ह्या आमच्या आजींचं आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करतो. शोभा अशा आपल्या आईला त्यांनी ही तीर्थयात्रा घडवलेली आहे रामेश्वरची आणि साक्षात आपण कोकणात कर्नाटकात किंवा कन्याकुमारीच्या मूळ रामेश्वरला जायची गरज नाही. त्यांनी दर्शन घेतलं. भारत माता की जय.
सागरा वाटतं लाल वगैरे स्केच नाही आहे. हाय की ओके का हां